हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. आज माझा उमेदवारी अर्ज सूचकाच्या ॲफिडेविट नागेश अण्णासाहेब भोसलेने ॲफिडेविट दिलेला आहे की मी सही केली नाही म्हणून. मी उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यांना फोन करून त्यांनी मला स्वतः फोन करून मला सूचक म्हणून सही दिलेली आहे. जर त्यांनी सही दिली नाही म्हणजे ॲफिडेविट दिलं आहे, त्यांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हातून शपथ घ्यावी की मी त्याला सही दिली नाही म्हणून. मी माझ्या मुलीच्या डोक्यावर हात देऊन शपथ घेऊन सांगतो की त्याने मला सही दिली म्हणून. दोघंही पांडुरंगाच्या दारात उभं राहू आणि विठ्ठलाच्या मूर्तीला हात लावून त्यांनी सांगावं की मी सही केली नाही म्हणून. मी म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे त्यांचे. असल्या गोष्टी करायच्या असतील मला यापुढे यांची संबंध ठेवायचे नाही. माझा विश्वासघात केला, माझा केसाने गाळा कापला या सहकार्य, मी कधी यांना माफ करणार. तुमचे त्यांचे संबंध कधीपासून? गेले 30 वर्ष झालं आम्ही दोघं एकत्र आहे. राजकीय माझी सुरुवात मी 2006 पहिल्यांदा नगरसेवक निवडून आलो आणि ती आम्ही बरोबर होतो एकत्र. तेव्हापासून माझी आणि त्यांची सुरुवात आहे. त्याच्या अगोदर आम्ही व्यवसाय एकत्र करत होतो. गाड्याचा विक्रीचा माझा व्यवसाय होता आणि त्यांचाही गाड्याचा व्यवसाय होता, ट्रान्सपोर्टचा. तर माझी त्यांची तेव्हापासूनची ओळख आहे. आणि परंतु जर त्यांनी अशा प्रकारे वागले असतील तर हे दुर्दैव आहे माझ्यासाठी. आजचा दिवस हा लोकशाहीला हत्या झालेली आहे. लोकशाहीची दबावपोटी झालेलं राजकारण आहे. त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की मला 3 लोकांचे दबाव आहे या संदर्भात. रात्री 8:20 त्यांना मी फोन केला होता माझ्या मोबाईलवरून. तर ते म्हणजे मला दबाव. मी त्यांना म्हणलं तुम्ही कुठं गावाला निघून जावं काका, तुम्हाला दबाव असेल तर. ठीक आहे म्हणले मला. आणि आज इथं स्वतः त्यांनी ॲफिडेविट दाखल केलं. दबाव सांगितलं त्यांनी ते प्रत्यक्ष बोलतो, रेकॉर्डिंगमध्ये आहे. मी कोणा दबाव आहे तुम्हाला काका एवढं, तर मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटतो म्हणले. सकाळी त्यांच्याकडे मी गेलो, परंतु त्यांचा मोबाईल स्विच ऑफ. सकाळपासून घरी नाही म्हणून सांगितलं. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.